संपूर्ण देशभरासह आपल्या साधुसंत तसेच महापुरुषांच्या महाराष्ट्र राज्यात देखील समाजातील काही विकृत प्रवृत्तीने हृदयाला हेलावून टाकणाऱ्या अशा बालकांवरील लैंगिक शोषण, अत्याचार तसेच निर्गुण हत्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना आपल्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या परिसरातील महाड तालुक्यामध्ये देखील मागील काही महिन्यांपासून अशा बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत दिसत आहे। याच अनुषंगाने गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वरंद तालुका महाड जिल्हा रायगड या ठिकाणी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आणि रायगड जिल्हाध्यक्ष वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांच्या मार्गदर्शन आणि नियंत्रणाखाली संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हा अंतर्गत महिला व बाल कल्याण समिती तसेच दामिनी पथक महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष सहकार्याच्या माध्यमातून गुड टच बॅड टच हा जनजागृतीचा कार्यक्रम शाळेमधील जवळपास 200 ते 250 विद्यार्थ्यांमध्ये यशस्वीपणे पार पडलाय। या दरम्यान शाळांमधील मुला-मुलींमध्ये या कार्यक्रम व उपक्रमांद्वारे चांगला स्पर्श किंवा वाईट विटाळ स्पर्शांविषयी जागृती, वर्गातील मुला-मुलींसाठी चांगला स्पर्श, वाईट स्पर्शांविषयी जागृती, शारीरिक मानसिक पीडा, लैंगिक शोषण यासारख्या प्रसंग मुला-मुलींसोबत घडल्यास त्यांनी भीती न बाळगता यावर शिक्षक, पालक, मित्र, मैत्रिणी, विश्वासू व्यक्तींना माहिती द्यावी। यासाठी त्यांच्या धैर्य निर्माण करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून हा जनजागृतीचा उपक्रम राबवण्यात आलाय। एकीकडे राज्यातील इतर राजकीय मंडळी, कार्यकर्ते निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असताना संभाजी ब्रिगेड मार्फत समाजात सध्याची काळाची गरज तसेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेमध्ये गुड टच व बॅड टचच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून विशेष कौतुक करण्यात येत आहे। यावेळी संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हाध्यक्ष वैभव हरिचंद्र सुर्वे, महाड तालुका अध्यक्ष कैलास अटक, महाड तालुका संघटक सुनील सुतार, महाड शहराध्यक्ष तसेच समिती अध्यक्ष महेश मेहता, महाड शहर सचिव संकेत रेणुसे, जिल्हा महिला आघाडी संघटक हर्षदताई सुतार, तालुका उपाध्यक्ष महिला आघाडी तथा बाल कल्याण समिती अध्यक्ष वैष्णवी देशमुख, तालुका सचिव हर्षदा सुतार, तालुका संघटक मनीषा सुतार, सुषमा गायकवाड, अपर्णा आंबरे, खुशी सुतार, विद्या सुतार, संगीता सुतार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान रायगड जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या मनोगतामध्ये महिला व बाळ लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्कालीन स्वराज्यामध्ये अस्तित्वात असलेले चौरंग या शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी करावी, तसेच भविष्यात रायगड जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये जास्तीत जास्त अशाच प्रकारे प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन संभाजी ब्रिगेड मार्फत या जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात येतील अशी घोषणा केली आहे। दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक नामदेव तुकाराम दिघे सर, श्री संजय रघुनाथ देशमुख सर, दीक्षा तपकिरे मॅडम, शेळके मॅडम, अनिल सपकाळ सर, समीर पवार सर यांनी संभाजी ब्रिगेडचे काळाची गरज ओळखून या विशेष कार्यक्रमाचे आपल्या शाळेत आयोजन केल्याबद्दल शब्दसमुनाने तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साधारण आपण प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, परंतु आमचे प्रवीणदादा प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांचं नेहमी वाटते की डोक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि खिशामध्ये गांधीजी असले पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज डोक्यामध्ये छत्रपतींचे विचार डोक्यामध्ये असले पाहिजे आणि गांधीजी खिशात म्हणजे तुमच्या बोटीवर आपल्या भारतीय रुपयावर चलनावर गांधीजी असतात, तुमच्या खिशामध्ये गांधीजी असले पाहिजे। अर्थातच ते चांगल्या मार्गाने तुमच्यापर्यंत ते पोचले पाहिजे। गांधीजी म्हणजे अर्थ म्हणजे पैसा। साधारण तुम्ही किती विद्यार्थी सगळ्यांना आहातच। माणूस नेहमी बोलतो की अर्थाशिवाय आपल्याला अर्थ नाही, असं एक साधारण आमच्या संघटनेचं एक समीकरण आहे की डोक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज खिशामध्ये गांधीजी असले पाहिजे तरच तुमच्या जीवनाला अर्थ। आता छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात असले पाहिजे हे जर म्हणायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज भेटे कोणामुळे तर मासाहेब जिजाऊमुळे। जर मासाहेबच नसत्या तर 2 छत्रपती भेटले असते कधी शक्य नव्हतं। तर ह्याच मासाहेबांचे ग्रुप आहे की चिमोडी आपण आता साधारण एक आठवड्यापूर्वी सर आपण अजून एक गोष्ट आपल्याकडे कानावर आली मालेगावमध्ये पुन्हा एकदा 3 वर्षांपासून आपली चिमोडी हा दुर्दैवी अत्याचार करून तिची निर्गुण हत्या झाली। हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले। थोडासा इतिहासाची पार्श्वभूमी सांगताना तुम्हाला सांगेल की 350-400 वर्षापूर्वी जेव्हा स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं होतं त्यावेळी साधारण छत्रपतींचं स्वराज्य की कसं नीतिमत्ता धरून आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या गोष्टी प्रस्थापित करण्यासाठी कसं बांधलं गेलं होतं त्याचे उदाहरण बोलायचं झालं तर त्यावेळी राजाच्या पाठीला आपण साधारण ही गोष्ट ऐकली असेल। असाच एक त्यावेळी एक उन्माद बोलू शकतो व्यक्तिमत्व निजामशाही राजेशाही जर आपल्याला वतनदारी दिली होती तसं ते राज्याच्या पाठीमध्ये तुझं घराला बोलतो होतं त्यांनी एक उन्माद करून अशाच एक निष्पाप बालकावर
तो बलात्कारासारखा प्रयत्न केला होता. छत्रपतींच्या कानावर हा विषय येतो. मासाहेब जिजाऊंच्या कानावर विषय येतो. मासाहेब रागाने आता राग व्यक्त न करता त्याला कडक अशी कठोर कारवाई झाली पाहिजे ही सूचना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना करतात. न्याय दरबार बसतो आपल्या तिथे रायगडावर आणि रायगडावर न्याय दरबार भरल्यानंतर त्या राजा पाटाला उचलतात. आपले सरदार घेऊन येतात समोर घेऊन आल्यानंतर न्याय दरबार चालू असताना दोन्ही बाजू ऐकल्यानंतर त्याचा गुन्हा सिद्ध होतो. गुन्हा सिद्ध झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज त्याला शिक्षा जी ठोठावतात ज्या शिक्षेची खऱ्या अर्थाने आता सध्याच्या युगात अंमलबजावणी झाली पाहिजे ती शिक्षा म्हणजे त्याचा चौरंग करा. चौरंग हा शब्द जर बोलायचा झाला तर त्याचे हात आणि त्याचे पाय त्याच्या धडापासून वेगळे करा. महाराजांनी पण त्याला ती शिक्षा सुनावल्यानंतर अर्थात आपले सरदार जाऊन त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी करतात. बाजूलाच मासाहेब असतात. मासाहेब आपल्या छत्रपतीला बोलतात महाराज त्याला तर मृत्यूदंडाची शिक्षा हवी होती. त्यावेळी महाराज त्याला समर्पक उदाहरण देतात की मासाहेब त्याला जर आपण मृत्यूदंड दिला असा तर नक्की त्याच्यापेक्षाही ह्याला अधिकची शिक्षा होणं गरजेची आहे. मृत्यूदंड त्या क्षणामध्ये मरून जाईल. परंतु हा एक मिसाल एक गोष्ट समाजासमोर आली पाहिजे. ज्यावेळी हा बिना हात आणि बिना पायाचं धड हे पूर्ण समाजात फिरेल त्यावेळी ते लोकांना कळेल की त्या आई बहिणीची इज्जत उभं जर उठाल तर त्याची शिक्षा ही केवळ आणि केवळ चौरंगच आहे. एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड.